so. No, 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 I don't think so. No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. वेलकम टू रेसिपीज बुक मराठी. आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत करवंदाचं गोड तिखट असा मुरब्बा. तर सर्वप्रथम करवंद हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोरडे करून घ्यायचे आणि मधोमध चिऱ्या पण लावून घ्यायच्या. पण लक्षात ठेवायचं की हे पूर्णपणे ड्राय असायला हवे. त्यानंतर हे एका साईडला ठेवायचं आणि गॅसवर एक पॅन ठेवायचं. त्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. तेलामुळे आपला मुरब्बा हा खूप दिवस टिकतो छान. आता तेल तडतडायला लागलं की तिथे 2 चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे. 2 चम्मच मेथीदाणा घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर 2 चम्मच आपल्याला इथे सोप घालून घ्यायची. बडीशेप घातली तरी चालेल. त्यानंतर इथे 4 ते 5 लवंग घातलेले आहेत मी आणि 5 ते 6 हिरव्या विलायचीचे फक्त दाणे घालायचे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत 1 चम्मच छान मोठा चम्मच घेऊन खोबरं कीस घालायचं आहे आणि मीडियम हीटवरच आपलं जेव्हापर्यंत खोबरं आणि हे जे आपण जिरं वगैरे घातलेलं आहे ते छान असं मस्त छान असं स्मेल येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. खोबरं कीस तुम्ही बारीकही ठेवू शकता, पण इथे मी थोडं मोठं ठेवलं आहे त्यामुळे टेस्ट खूप छान येते हां. त्यानंतर इथे 2 चम्मच आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट हे आपल्या टेस्ट अकॉर्डिंग असावं, पण 2 चम्मच हे मुलांसाठी सर्वांसाठी सफिशियंट आहे. त्यानंतर करवंदाचे असे मधोमध मी काप करून घेतलेले आहेत. तुम्ही अख्खेही टाकू शकता, पण काप टाकल्यामुळे काय होतं ते फटाफट शिजून येतं. म्हणून फक्त मधोमध काप करायचे, म्हणजे एका करवंदाचे 2 तुकडे करायचे आणि तेवढंच करून पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं. पाणी वगैरे काहीच ठेवायचं नाही. त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये हे करवंद कमीत कमी 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचे. खूप जास्त शिजवायची गरज नाही. फक्त 2 ते 3 मिनटं छान मसाल्यामध्ये कोट झाले, छान पूर्णपैकी नको पण थोडेफार 1-2 मिनटं कुक झाले की त्यानंतर आपल्याला इथे साखर घालायची आहे. तर साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जेवढे करवंद तेवढीच तुम्ही साखर घाला. जसं की इथे मी अर्धा किलो करवंद घेतले होते, तर अर्धा किलोच मी ते साखर घेतलेली आहे. किंवा तुम्ही त्यापेक्षा एखादी वाटी जास्त घेऊ शकता, पण कमी नको, कारण आंबट होतात. करवंद हे आंबट असतात, त्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी तंतोतंत म्हणजे समप्रमाणात असायला हवं. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. हे साखर आपली छान मेल्ट होतपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छान फिरवून घ्यायचं, पूर्ण साखर मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. टेस्ट अकॉर्डिंग मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर इथे झाकण लावायचं आणि थोडा वेळ आपण इथे 5 ते 6 मिनटं छान शिजून घेणार आहोत. बघा साखर हळूहळू मेल्ट होत आहे आणि हळूहळू साखरेचा हा पाक तयार होत आहे आणि ह्याच पाकामध्ये खूप छान आपले करवंद हे शिजून येतील. म्हणजे करवंदाचा कडवटपणा हा लागणार नाही आणि टेस्टही खूप छान लागेल, कारण आपण यामध्ये खोबरं कीस घातलेलं आहे, आपण यामध्ये तिखट घातलेलं आहे, तर टेस्ट खूपच छान येते याची. तर अशा पद्धतीने मधोमध 2 ते 3 वेळा फिरवत याला छान शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा आता साखर मेल्ट झालेली आहे आणि आता साखरेचा हा पाक तयार होतो आहे. तर 5 ते 6 मिनटानंतर किंवा त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो तुम्हाला. एकतारी आपला पाक झालेला आहे की नाही ते चेक करून घ्यायचं. बघा एकतारी पाक माझा झालेला आहे. आता गॅसचा फ्लेम हा बंद करायचा आणि हे करवंद थोडे थंडे होऊ द्यायचे. म्हणजे 2 ते 3 मिनटं किंवा 5 मिनटं जेव्हापर्यंत याची वाफ पूर्णपणे निघत नाही ते थंड होऊ द्यायचे. त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीच्या खाली एक भांडं घ्यायचं आहे. आपल्याला जे साखरेचा पाक आहे तोही हवा आहे आणि जे करवंद आहे तेही हवं आहे. हे दोन्ही काढण्यासाठी म्हणून याला गाळून घ्यायचं. एक गाळणी घ्यायची आणि गाळणीच्या मदतीने असं पूर्णपणे म्हणजे आपले मसाले जे आपण मेथी, जिरं वगैरे घातलेलं आहे ते पण पूर्णपणे निघायला हवं. असं साखरेचा पाक वेगळा आणि हे करवंद वेगळे करून ठेवायचे. आता त्याच पॅनमध्ये परत साखरेचा पाक ॲड करायचा आणि आपण जे करवंद काढून घेतलेले होते ते सर्व करवंद मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त 1 ते 2 पल्स फिरवून घ्यायची. खूप जास्तही बारीक करायचं नाही आणि खूप मोठंही ठेवायचं नाही. पाणी वगैरे काहीच ॲड नाही घालायचं. जे करवंद आपण काढलेले होते तेच करवंद
मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त बारीक नाही करायचं आणि खूप ठोकळही नाही ठेवायचं आपलं मिश्रण. आपला करवंदाचा मुरब्बा हा अगदी बढिया होणार आहे. तर त्यासाठी म्हणून सर्वच मुरब्बा आपण त्यात पाकामध्ये म्हणजे परत पाकामध्ये आपण ॲड करत आहोत. जो साखरेचा पाक आपण काढून ठेवलेला होता त्यामध्ये परत ॲड करायचा आहे. आणि ॲड केल्यानंतर काहीही एक्स्ट्रा घालायची गरज नाही. फक्त 5 ते 6 मिनटं याला छान परत एकदा शिजवून घ्यायचं. म्हणजे जे आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढलेला होता पाक, तो पाक परत 1-2 मिनटं छान शिजला की परत त्याला छान गोडवा येतो. तिखटाचं प्रमाण अगदी परफेक्ट असतं. आणि बघा अशा पद्धतीने अगदी झणझणीत मस्त चटपटीत आपला हा मुरब्बा तयार झालेला आहे. तुम्ही पोळीसोबत खा किंवा ब्रेडसोबत खा किंवा तुम्ही असंही खा. वर्षभर अगदी परफेक्ट याला स्टोअर करून ठेवता येतं. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही याला पॅक करून ठेवा. अगदी परफेक्ट तुमचा मुरब्बा रेडी आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी रेसिपीज बुक मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करा आणि आपले कमेंट्स मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याचबरोबर माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आता चला भेटूया पुढल्या व्हिडिओला.